उन्हाळा म्हटलं की वाळवणाचे पदार्थ घरोघरी चालू होतातच. म्हणून आज मी तुम्हाला उपासाचे सांडगे कसे करायचे आणि हे सांडगे आपल्याला साबुदाण्यापासूनच बनवायचे आहे. खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे आणि अतिशय कुरकुरीत आणि क्रिस्पी असे लागतात. तुम्ही केव्हाही त्याला खाऊ शकतात. उपास असो किंवा नसो, तुम्ही हे सांडगे केव्हाही टाईमपास म्हणून खाऊ शकता. चला पटकन आता आपण इथे रेसिपीला सुरुवात करू. इथे एक वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. ते पाणी मात्र आपल्याला फेकून द्यायचं आणि त्याला 4 ते 5 तास छान भिजवायला ठेवायचं आहे किंवा तुम्ही रात्रभरसुद्धा भिजवू शकता. आता त्याच्यासाठी 4 बटाटे घेतलेले आहे. मध्यम मोठ्या आकाराचे 4 बटाटे घ्यायचे आपल्याला आणि ते आपल्याला किसून घ्यायचं आहे. संपूर्ण किसून झाल्यानंतर त्याचा आपल्याला स्टार्च पूर्ण काढून घ्यायचं आहे. चांगलं 2 ते 3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे. एका पाण्यातून काढलं की मग दुसऱ्या पाण्यामध्ये टाकायचं. असं 3 पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे, जोपर्यंत त्याचं पाणी छान स्वच्छ दिसत नाही. आता मिरच्या मात्र इथे जास्त घ्यायच्या आहे. चांगल्या 8 ते 10 मिरच्या मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्याचं आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. बघा, असं बारीक वाटण करून घ्यायचं. आता एका भांड्यामध्ये आपल्याला कढईमध्ये पाणी ठेवायचं आहे. त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि जो आपण किसून घेतला होता ना बटाट्याचा किस, तो बटाट्याचा किस त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि उकळी येऊ द्यायची. त्याची एक उकळी चांगली येऊ द्यायची, म्हणजे तो किससुद्धा थोडासा नरम होतो. बघा, असा थोडा फेस आला आणि उकळी आली का मग काय करायचं, आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यामधला तो किस आपल्याला एका चाळणीवर काढून घ्यायचा आहे. पूर्ण त्यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने आपल्याला किस मी एका चाळणीवर काढून घेतला. परत कढईमध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता त्या पाण्याला उकळी आली की मग काय करायचं, आपल्याला मिरचीचा जो ठेसा आपण केला होता ना, बारीक मिरची केली होती ना, ते मिरची आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे. नंतर साबुदाणा, मुरलेला साबुदाणा टाकायचा आणि बटाट्याचा किस पण लगेच टाकायचा. आता दोन्ही साहित्य आपलं टाकून झालेलं आहे. मग काय करायचं, गॅसवर आपल्याला कमी आचेवर आपल्याला हा होऊ द्यायचा आहे. जोपर्यंत त्याचा साबुदाणा छान शिजत नाही तोपर्यंत छान होऊ द्यायचा आणि त्यावर आपण झाकण ठेवायचं. मंद गॅसवर आपल्यावर होऊ द्यायचं आहे आणि अधेमध्ये आपल्याला परत बघायचं सुद्धा आहे. बघा, साबुदाणा छान झालेला आहे, होत येत आहे आणि साबुदाणा असा चांगला नरम झाला, ट्रान्सफर थोडासा झाला की मग काय करायचं, आपल्याला गॅस बंद करायचा आणि थंड होऊ द्यायचं. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला हा थोडा थंड होऊ द्यायचा आहे. जर गरम जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही चमच्यानी टाकू शकता पॉलिथिनवर आणि छोटे छोटे असे गोळे करून आपल्याला टाकायचे आहे. नाही तर मग काय करायचं, सरळ आपण हाताने सुद्धा, तुम्ही बोटाच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही टाकू शकता. ते सुद्धा पटपट होतात. बघा, जसे आपण वड्या टाकतो ना, त्या पद्धतीने टाकायचे. छोटे छोटे टाकायचे किंवा थोडेसे मोठेही टाकले तरी चालेल. आणि 2 दिवसाची चांगली त्याला ऊन द्यायची. उन्हामध्ये छान वाळू द्यायचं. बघा, असे आपले वाळलेले आहे. मग तेल गरम करायचं आणि तेल थोडंसं गरम झालं की मग त्यामध्ये आपल्याला हे सांडगे टाकायचे आहे. आणि हे सांडगे तुम्ही केव्हाही टाईमपास खाऊ शकता, उपासाला खाऊ शकता किंवा इतर वेळेसही तुम्ही खाऊ शकता. करून बघा अशा पद्धतीचे सांडगे. केव्हाही 12ही महिने आपल्याला उपास असतातच.